जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. करिंथकरास पहिले पत्र याचा 14वा अध्याय 26व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. उपासनेत सुव्यवस्था असण्याची आवश्यकता. बंधुजनो, तर मग काय, तुम्ही उपासनेकरिता एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रगटीकरण सांगण्यास, कोणी भाषेतून बोलण्यास, तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्व काही उन्नतीसाठी असावे. भाषा बोलायच्या तर बोलणारे दोघे किंवा फार तर तिघे असावे, अधिक नसावे. व त्यांनी पाळीपाळीने बोलावे आणि एकाने अर्थ सांगावा. परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्याने मंडळीत गप्प राहावे, स्वतःबरोबर व देवाबरोबर बोलावे. संदेश देणाऱ्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे आणि इतरांनी निर्णय करावा. तरी बसलेल्या इतरांपैकी कोणालाच काही प्रगट झाले तर बोलणाऱ्याने उगेच राहावे. सर्वांस शिक्षण मिळेल व सर्वांस बोध होईल. अशा रीतीने तुम्हा सर्वांना एकामागून एक संदेश देता येईल. संदेष्ट्याने आत्मे संदेष्ट्याच्या स्वाधीन असतात, कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही, तर तो शांतीचा देव आहे. वाचलेले वचन देव आपल्याला आशीर्वादित करो. आमेन.